नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेची परीक्षेची तयारी आपण करतो आहे. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल, या चॅनलवर मी तुम्हाला या परीक्षेतून घेतलेले प्रश्न सोडवून दाखवते आहे. आज आपण सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका 2019 मधून घेतलेला प्रश्न. हे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. तुम्हाला जर या परीक्षेसंदर्भात कुठली कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, काही धडा समजत नसेल, तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ऑनलाईन सेशनच्या थ्रू तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. चला बघूया आजचा प्रश्न काय आहे. प्रश्न आहे बघा, ओळखा मी कोण. काय काय दिलेत स्वतःबद्दल यांनी. मी परपोषी आहे. मला वाढताना आधाराची गरज आहे. मला फूल पान हे अवयव नाहीत. माझे शरीर विजेच्या तारेसारखे दिसते. ठीक आहे. आणि आपल्याला पर्याय आहेत बघा, अमरवेल, बांडगुळ, ऑर्किड आणि मनी प्लांट. ही झाडं पाहिली आहेत तुम्ही? प्रत्यक्ष पाहिली नसतील तरी आता इंटरनेटवर बघू शकतो आपण इमेजेस. तर चला बघूया. हे अमरवेलचं इमेज आहे पहा. हे असं तारेसारखं दिसतं, दुसऱ्या झाडावर वाढतं. ही परपोषी वनस्पती आहे. ही स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवत आणि ही जी ज्या झाडावर वाढते त्या झाडातनं अन्न शोषून घेते. त्यानंतर हे ऑर्किड आहे. ऑर्किडची अशी झाडं शोसाठी वगैरे वापरली जातात बघा, पाहिली असतात आपण. यांना पानं, फुलं व्यवस्थित सगळे आहेत, ऑर्गन्स. आणि अशा पद्धतीने ही झाडं दिसतात. त्याच्यात खूप छान छान रंग असतात त्याच्या फुलांमध्ये. त्याच्यानंतर पहा, हे बांडगुळ. हे इकडे मोठं एक झाड आहे आणि त्याच्यावर एक छोटं झाड वाढतं, त्याला बांडगुळ म्हणतात. आणि ही पण एक परपोषी वनस्पती आहे. हे जे झाड वाढतं ना, ज्याच्यावर बांडगुळ स्वतः वाढतं, तर ते मुख्य झाडापासून अन्नपदार्थ शोषून घेतं. त्यानंतर मनी प्लांट. मनी प्लांट हे आपण पाहिलेलं असतं खूप वेळेला. याच्यातही खूप व्हरायटी असते पहा. कधी वेलासारखी असते, कधी असं झाडासारखं असतं, पानं असतात त्याला. आणि हा मनी प्लांटला ना 10 वर्षानंतर फुलं येतात. फुलं येत नाहीत असं नाही आहे, याला फुलं येतात, पण त्याला खूप वर्ष लागतात. ठीक आहे. तर हे मनी प्लांट. तर अशी ही 4 झाडं जी आपल्याला पर्यायामध्ये दिली आहेत. ही चित्र मी जिथून घेतली आहेत त्याचा वेब ॲड्रेस, संदर्भ इथे मी दिलेला आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे संदर्भ तुम्हाला मिळतील. तर प्रश्नाकडे बघता आपल्याला त्यांनी सांगितलंय की मी परपोषी वनस्पती आहे. तर याच्यामध्ये आता परपोषी वनस्पती कुठल्या आहेत? अमरवेल आणि बांडगुळ. ठीक आहे. मनी प्लांट आणि ऑर्किड यांची परपोषी वनस्पती नाही आहेत, या स्वयंपोषी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी दिलंय माझं शरीर तारेसारखं असतं. मग आता अमरवेल आणि बांडगुळ मध्ये तारेसारखं शरीर कोणाचं दिसतंय? अमरवेलचं दिसतंय. आणि अजून पहा, मला वाढताना आधाराची गरज आहे. तर अमरवेल चं जे चित्र पाहतोय आपण, याच्यात आपल्याला दिसतंय की याला आधाराची खूप गरज आहे आणि हे दुसऱ्या झाडाच्या वरती हे वाढतं आहे. ठीक आहे. तर असं विचार करून, असं हे जे आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत गोष्टी, त्याच्यावरनं आपण उत्तर शोधू शकतो की अमरवेल याचं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा, मी इथे हे वाक्य लाल रंगाने दाखवले, हायलाइट केले. का केलंय? कारण की या वाक्यामुळे आपण जास्त करून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. माझे शरीर विजेच्या तारेसारखे दिसते. ठीक आहे. आणि मला फूल पान हे अवयव नाहीत. आता पुन्हा जर ही चित्र पाहिली तर अमरवेलला फूल पान अवयव नाही आहेत आणि याचं शरीर तारेसारखं आहे. बांडगुळला पानं दिसत आहेत आपल्याला आणि याचं शरीर तारेसारखं नाही. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अमरवेल. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत.
प्रश्नामध्ये काय दिलेले आहेत, त्यानंतर पर्याय काय आहे, त्याच्यावरनं नीट विचार करून एक एक पर्यायावरती विचार करून हे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे. इथे माझा मेल आयडी पण दिलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण मी दिलाय. तर तुम्हाला काहीही डाऊट असेल, काही शंका, काही एखादा धडा समजून घ्यायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करा. सगळ्यांनी मिळून एक छान अभ्यास करा आणि ही परीक्षा मस्त क्वालिफाय व्हा. ऑल द बेस्ट. थँक्यू.